लो हाऊसिंग अपार्टमेंट स्कीममध्ये नॉर्मली ग्राहकांना परवडेल या हिशोबाने एक 18 ते 20 लाखापर्यंतचा फ्लॅट हा असायला पाहिजे. कारण की विदर्भात जर उत्पन्नाचा एकंदरीत गट पाहिला तर विदर्भामध्ये वार्षिक उत्पन्न हे नॉर्मली 5 लाख ते 8 लाखाच्या आत असल्यामुळे लो हाऊसिंग फॅसिलिटीला खूप महत्त्व आलेले आहे. आणि यामध्ये जागेचा रेट कमी असणं हा खूप आवश्यक आहे. आणि लो हाऊसिंग जर करायचं असेल तर शहराचा हॉरिझॉन्टल विकास होणं खूप जरुरी आहे. जर शहराचा हॉरिझॉन्टल विकास जर झाला तर जागेची किंमत कमी होते आणि जागेची किंमत जर कमी झाली तो लो हाऊसिंग फॅसिलिटी देणं अतिशय महत्त्वाचं होतं. पर्टिक्युलरली नागपूर शहरात आपण पाहिलं आहे की शहराची व्हर्टिकल ग्रोथ झालेली आहे. त्यामुळे कमी रेडियसमध्ये अतिशय महाग असे प्लॉट अवेलेबल असल्यामुळे बिल्डर्सना खूप प्रॉब्लेम जातो आहे लो हाऊसिंगसाठी. तर मी प्राधिकरणाला हेच म्हणेल की जर त्यांनी हॉरिझॉन्टल शहराचा विकास केला, शहराचं रेडियस 10 किलोमीटरच्या ऐवजी ते जर 20 किलोमीटर किंवा 30 किलोमीटरपर्यंत जर त्यांनी विकसित केलं, रस्ते, पाणी, बिजली हे जर त्यांनी तिथे प्रोव्हाइड केलं तर जागेची किंमत कमी होईल आणि निश्चितच ग्राहकांना लो हाऊसिंग फॅसिलिटी अवेलेबल मिळेल. आणि कन्स्ट्रक्शनच्या हिशोबाने बिल्डरनीसुद्धा विचार करायला पाहिजे की लो हाऊसिंगमध्ये आपण घराची किंमत कमीत कमी कशी करता येईल जेणेकरून उत्सुक ग्राहकांना 15 ते 16 लाखापर्यंत 2 BHK फ्लॅट हा मिळाला पाहिजे. बरोबर आहे, करोनामुळे जे लोकांना त्रास गेला आहे आणि आर्थिकदृष्ट्या जे लोकांना प्रॉब्लेम्स करोनामुळे आलेले आहे त्याकरिता सरकारने जे काही स्टेप्स उचलले याचे निश्चितच चांगले स्टेप आहे. त्याच्यामध्ये त्यांनी स्टॅम्प ड्युटी रिडक्शन केलं आहे. डिसेंबरपर्यंत 1% स्टॅम्प ड्युटी होती, त्यानंतर सबसिक्वेंटली त्यांनी 3% केलं. GSTमध्येही रिबेट दिलं आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे त्यांना जवळपास 2.5 लाखाचा रिबेट मिळतो आहे. या सगळ्या गोष्टींमुळे ग्राहकांना फायदा होतो आहे. पण यामध्येच ग्राहकांना फायदा अधिक व्हावा यासाठी बरेच बिल्डर जी 1% स्टॅम्प ड्युटी आहे ती ग्राहकांकडनं न घेता बिल्डर स्वतः भरतात आहे. आम्हीसुद्धा काही प्रोजेक्टमध्ये स्टॅम्प ड्युटी ग्राहकांकडनं न घेता आम्ही स्वतः भरली आहे. आणि या व्यतिरिक्त जे आधी आम्ही मीटरसाठी वेगळी कॉस्टिंग लावायचो, मीटरमध्ये इलेक्ट्रिक मीटर असो किंवा वॉटर मीटर असो, जे इलेक्ट्रिक मीटरला आम्ही 50,000 वेगळे लावायचो आणि वॉटर मीटरला 25,000 वेगळे लावायचो. या करोनाच्या काळात आम्ही याची त्यांना सूट दिलेली आहे. आम्ही कुठल्याही फ्लॅट स्कीमवर फ्लॅट विकताना इलेक्ट्रिक मीटर किंवा वॉटर मीटरचे असे अतिरिक्त असे पैसे आम्ही चार्ज करत नाही. तर ह्या प्रकारे बिल्डरकडनंसुद्धा ग्राहकांना बरीच काही फॅसिलिटी उपलब्ध आहे जेणेकरून हे रिअल इस्टेट मार्केट जे सध्या डाऊन झालेलं आहे त्याच्यामध्ये उछाल आली पाहिजे, वाढ आली पाहिजे, हा सगळा एकंदरीत प्रयत्न आहे. युनिफाईड DCRला घेऊन मी निश्चितच सांगेल की हा एक चांगला GR सरकारतर्फे आलेला आहे. आम्हीसुद्धा बऱ्याच दिवसापासून याची वाट पाहत होतो. युनिफाईड DCRमध्ये बेसिक FSI 1.1 झालेला आहे. त्यावर 50% तुम्हाला प्रीमियम घेता येतं. या व्यतिरिक्त 40% TDRसुद्धा घेता येतं. या व्यतिरिक्त 60% एक्सटेंडेड ॲन्सिलरी एरियासुद्धा दिलेला आहे. म्हणजे बेसिक FSIच्या जवळपास 2.6 टाईम तुम्हाला कन्स्ट्रक्शन करता येतं. याच्यामुळे हायराईज बिल्डिंगला जाणे शक्य झालेले आहे. कारण की नागपुरात एकंदरीत पाहता प्लॉट अतिशय छोट्या साईजचे आहे. मॅक्झिमम लेआउटमध्ये नागपुरात 3,000 ते 5,000 स्क्वेअर फूटचे प्लॉट आहे. आणि 3,000 आणि 5,000मध्ये जर ह्या गोष्टी जर नसत्या तर हायराईज बिल्डिंगला 8 मजली किंवा 9 मजली बिल्डिंगला जाता आलं नसतं. पण ह्या ज्या काही तरतुदी याच्यामध्ये झालेल्या आहे युनिफाईड DCRमध्ये, हे एकंदरीत बिल्डरसाठी फायदेचं झालेलं आहे. त्यामुळे त्यांचं बांधकामाचं क्षेत्रफळ वाढलेलं आहे आणि बांधकामाचं क्षेत्रफळ वाढल्यामुळे त्याच जागेमध्ये जास्त बांधकाम मिळाल्यामुळे ऑटोमॅटिक फ्लॅटचा प्रति फ्लॅट ही किंमत कमी झालेली आहे. आणि ही किंमत कमी झाली असल्यामुळे त्याचा निश्चितच फायदा आता ग्राहकांना होतो आहे. जो फ्लॅट आधी 50 लाखाच्या जवळपास जायचा तो फ्लॅट आता आमच्या कॉस्टिंगच्या हिशोबाने 35 ते 38 लाखापर्यंत जातो. तर आज जवळपास 8 ते 10 लाख एका फ्लॅटमागे कमी झालेले आहे. हे या युनिफाईड DCRमुळे झालेले आहे. तर या युनिफाईड DCRमुळे असे बरेच फायदे
या युनिफाईड DCRचे ग्राहकांना बिल्डरला झालेले आहे आणि बिल्डरला जर फायदा झाला तो ॲटोमॅटिक ग्राहकाला होतोच. मला प्रामुख्याने गोष्ट इथे सांगायची आहे की बरेचदा गव्हर्नमेंट टॅक्सेशन वाढवतं. सगळ्यांना असं वाटतं की आता याचा बोजा बिल्डरवर येईल, पण कधीही कुठल्याही टॅक्सेशन वाढल्याचा बोजा बिल्डरवर येत नाही. कारण की कुठलाही बिल्डर आपल्या खिशातून पैसे लावणार नाही. कारण की बिल्डर जी काही मूळ किंमत येते त्याच्यावर हा सगळा बोजा आकारूनच फ्लॅटची किंमत ठरवतो. म्हणून गव्हर्नमेंटनी जितके टॅक्सेशन कमी केले तितक्या ग्राहकांना त्याचा फायदा होईल. गव्हर्नमेंटनी टॅक्सेशन जर वाढवले तर त्याचा ग्राहकांना नुकसान होईल. ग्राहक हे स्टेक होल्डर, ज्याला आपण स्टेक होल्डर म्हणतो, ते आहे. त्यामुळे जेव्हाही टॅक्सेशन कमी होईल, स्टॅम्प ड्युटी कमी होईल, GST कमी होईल, वॅट कमी होईल, तर त्याचा इनडायरेक्टली फायदा हा ग्राहकांनाच होतो. निश्चितच या युनिफाईड DCR म्हणा किंवा गव्हर्नमेंटची पॉलिसी म्हणा किंवा बँकेचे घट्टे व्याजदर म्हणा, ह्या सगळ्या गोष्टीमुळे रिअल इस्टेट मार्केटला आता बूम आलेली आहे. ह्या कोविडमुळे हे सगळं मार्केट स्तब्ध झालं होतं, काही काळासाठी थांबलं होतं. पण आता हे मार्केट पुन्हा एकदा वरती येत आहे, पुन्हा ते वाढत आहे आणि या सगळ्या गोष्टींचा फायदा ग्राहकांना निश्चित होईल आणि जास्तीत जास्त ग्राहकांना फायदा पोहोचावा या अनुषंगाने आम्हीसुद्धा प्रत्येक फ्रंटवर काम करत असतो. काय केल्याने लो कॉस्ट हाऊसिंग अपार्टमेंट आपल्याला बांधता येईल, जेणेकरून ग्राहकांना जास्तीत जास्त फायदा देता येईल आणि मार्केटसुद्धा वाढेल, याचा सातत्याने बिल्डरतर्फे हा प्रयत्न असतो. मी यशस्वी इन्फ्रास्ट्रक्चरतर्फे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीकृष्ण ढाले बोलतो आहे. मित्रांनो, कोविड जवळपास संपलेला आहे आणि अशा या परिस्थितीत इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जे बूम आलेला आहे आणि बूम यावा यासाठी आम्ही तुमच्यासाठी सज्ज झालेला आहे. तुम्हाला प्रत्येक दृष्टिकोनातून आता निश्चितच फायदा मिळणार आहे. तो नवीन युनिफाईड DCR असो किंवा बँकेचे घट्टे व्याजदर असो किंवा बिल्डरकडून पुढे केलेला हात असो, या सगळ्या गोष्टीमुळे निश्चितच घरांची किंमत कमी झालेली आहे, फ्लॅटची किंमत कमी झालेली आहे आणि बिल्डर तुम्हाला आता तुमच्या गुंतवणुकीवर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाख रुपयाची सवलत मिळते आहे, ती पण तुम्हाला मिळेल. तुमची लोन केस बँकेतर्फे ते करून द्यायला तयार आहे. तुम्हाला प्रत्यक्ष साईटवर नेऊन साईट व्हिजिट करून तुमच्या आवडीची पसंतीचे फ्लॅट्स तुम्हाला बुक करता यावे यासाठी सगळ्या सोयी उपलब्ध करून तुम्हाला स्वस्तात स्वस्त घर राहण्याला मिळावं आणि या रिअल इस्टेट मार्केटमध्ये पुन्हा एकदा पूर्ववत बूम यावी यासाठी मी यशस्वी इन्फ्रास्ट्रक्चरचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीकृष्ण ढाले पुन्हा आपल्याला आवाहन करतो आहे की तुम्ही जरूर या, भेटा आणि जी काही मदत आमच्याच्यानं होईल ती आम्ही तुम्हाला तत्परतेने करायला तयार आहे.